नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे मी तर पूर्ण भिजलोय आता. तुम्हाला मी ओळख करून द्यायचं विसरलो. हा संत सादर माहिती, हा गणेश, तो प्रशांत आणि हा केदार. हे तिघे आले आहे वानवडीमधून फक्त कासार जायचं समुद्र बघायला. गरीब का समुद्र रे, गरिबांचा समुद्र कासारचा आहे. कारण आम्ही तो प्रत्येक शनिवार रविवार येतो. का कुठं जायचं मन झालं, काही झालं दुसरीकडे जात नाही, फक्त येतो. परवडण्यासारखं 30 रुपये एंट्री, फक्त 30 रुपयात परवडतंय. पण
आणि जर एन्जॉय करा. आणि जर इथं तुम्हाला काही हिल्स ॲक्टिव्हिटीज वगैरे असेल तर ते इथं स्ने रिसॉर्ट म्हणून आहे. तिथे लवर्स पॅराडाईज एक आहे, कपल पॉईंट आहे. परत तिथेच स्ने रिसॉर्टमध्ये हिल्स ॲक्टिव्हिटीजसुद्धा आहे. खूप छान आहे आणि मोस्टली गर्दी तर तिथेच असते. समुद्र डॅम बघायला कमी रिसॉर्टमध्ये जास्त असते. केन ऑफ रिसॉर्टसुद्धा आहे. रिसॉर्ट आहे हॉटेल आहेत आणि अजून हा एरिया डेव्हलप होतो आहे. वर्षात अजून 1 वर्षात इथे रिसॉर्ट्स वगैरे येतील. तर आम्ही करतो एन्जॉय. तुम्हाला पण दाखवतो. माझ्या मागे बघा सर्व पाण्यात घेत आहेत. आणि एक माहिती सांगतो, इथे एक एअर रेस्टॉरंटसुद्धा बांधले गेलं होतं. जे की हवेत तुम्हाला रेस्टॉरंट होतं. इथून वर हवेत नेतात आणि तिथे डिनर सर्व करतात, डिनर लंच सर्व करतात. आता ॲक्च्युली ते बंद झाले. त्यामागे काही कारणं होती त्यामुळे ते बंद झाले. त्याला काय म्हणतात उडी मारतो ते पॅराजम्पिंगसुद्धा होतं, ते सुद्धा बंद झालेलं आहे. होईल काही दिवसात चालू. आणि सध्याला चालू आहे ते फक्त बोटिंग, दोन्ही बोट रायडिंग. म्हणजे जे एक आपण सुद्धा स्वतः राईड करायची आणि एक आपण फक्त बसून राहायचं राईड ते करणार. आता 2 बोटसुद्धा आहेत, तिथे देखील आम्ही जाणार आहोत. ते पण मी तुम्हाला दाखवेन. चला तर मी एन्जॉय करतो आणि नंतर तुम्हाला बघा यांचा फोटोशूट चालू झाले. एन्जॉय करायचं सोडून फोटोशूट चालू झालं यांचं. हा पागल सारखा दगड करतोय. इथे पोलीस भरती नाही करत आहे तू. मला प्राचीन काळातून दगड मिळालेला आहे इथे. हो हा खूप प्राचीन काळातला दगड आहे. बघू कसं आहे. याचा रंग काळा आहे हा याला दगड बोलताय. आणि हा मी आज फेकणार आहे. ओके. काही नाही मी म्हणतो प्रेक्षकांना यांनी जर अगोदर मला सांगितलं असतं इकडे यायचं तर मी आंघोळ करून आलोच नसतो आणि इकडे पोहायचं सर्व काही सामान घेऊन आलो असतो आणि एन्जॉय केला असता. साईड आहे पण यांनी अचानकच हा प्लॅन बनवला आणि मी इकडे आलेलो त्यांच्यासोबत. फोटो काढ आणि खाली कॅप्शन टाक. ही मजा बघायची. फेक फेक फेक. अरे यार बोल्ड होते होते बच गया. कबड्डी खेळा तुम्ही पाण्यात. सूरज हो तो क्या हुआ. वाह 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 वाह. तुम सूरज हो तो क्या हुआ. कहाँ पर गया. तू सूरज हुआ तो क्या हुआ. वाह 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 वाह. तू सूरज हुआ तो क्या हुआ. मेरे पास चांद है. वाह 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 वाह. भाई लेकिन तू तो सिंगल है भाई. पाण्यात पोहोचायचं होतं इथे. आपण सामान नाही आणलेलं यार. हा पोहायला बाकी त्यावेळेसची काय करायचं असंच जा. आंघोळ पण नसते केली अगोदर. भाई जाना किचन निकले. सोच तो रहे हैं लेकिन आता नहीं. चले जाएंगे टूट जाएंगे. पानी ज्यादा नहीं है. अरे नहीं भरोसा नहीं है मुझे. नाही आम्ही अरे तुला येतं का. नाही इसको आता है. चल शिकवतो. मला पण नाही येत तितकं. तुम्हारे साथ जाएंगे तो हम खुद डूब जाएंगे. हाँ अगर सब साथ में चलेंगे तब चलेंगे. जो होगा सब साथ में. तो साथ में हाँ, डूबेंगे. डूबेंगे तो साथ में डूबेंगे. मला माझा पाणीच किती आम्ही इथं सन बघायसाठी थांबलो होतो, सनसेट बघायसाठी. पण सूर्य ढगांच्या मागे लपून बसलाय आणि यायचं काय नाव घेत नाही आहे. त्यामुळे आम्ही चाललो आहे आता डायरेक्ट त्या टोकावर. तिथे बोटिंग आणि ते बघू. बोटिंग आहे, उंट आहे. खूप डिसअपॉइंटमेंट झाली आमची सगळ्यांची. सर्वजण फोटो काढण्यासाठी थांबले होते इथं सनसेटचे. पण 2-3 फोटो काढले, त्यात सनसुद्धा नाही आला. ठीक आहे चला आता काय नेक्स्ट सॅटर्डे संडे परत येताल ना फोटो काढण्यासाठी बघू. नाही ट्राई करेंगे नेक्स्ट टाइम. नेक्स्ट टाइम
एक सनसेट होगा ना, नहीं नहीं ये इधर ही आएंगे, उधर सनसेट सनसेट अगर अच्छा बस बादल ना हो तो अच्छा होगा। और हाँ फोटो भी निकालेंगे। प्रॉब्लम हुई है। आता वाजले 6 आणि पूर्ण कासरसाई परिसर फिरलेलो आहोत. खूप छान वाटले इथे येऊन. जर तुम्ही हिंजवडीच्या परिसरात राहत असाल तर तुम्ही नक्की भेट देऊ शकता इथे. सॅटर्डे संडे तर खूप गर्दी असते इथे. ठीक आहे, मी व्हिडिओ इथेच एंड करतो. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.